नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सरसाइज 2.1 यातील या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 2, 3 आणि 4 हे 3 प्रश्न आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचे आहेत. क्वेश्चन नंबर 2, स्टेट दी साइन्स ऑफ. या व्हॅल्यूचे साइन काय असेल? tan 380 डिग्री, cot 230 डिग्री आणि sec 468 डिग्री. तर यांची व्हॅल्यू काढली आपण तर प्लस असेल का मायनस असेल, म्हणजे साइन काय असेल ते आपल्याला इथे डिसाईड करायचं आहे. तर या व्हॅल्यूचे साइन काय असतील? सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, हे जे दिलेले अँगल आहेत 380 डिग्री, 230 डिग्री आणि 468 डिग्री, तर हे अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहेत हे ठरवायचं आहे. आणि त्यावरून ठरवायचं आहे की हे जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन दिलेले आहेत विथ अँगल, तर ती व्हॅल्यू कोणत्या क्वाड्रंटमध्ये येणार आहे. आपल्याला माहिती आहे एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, तर हा क्वाड्रंट फर्स्ट असतो, बरोबर आहे. फर्स्ट हा क्वाड्रंट सेकंड, ही सिक्वेन्स फिक्स आहे. फर्स्ट क्वाड्रंट असेल तर हाच, सेकंड हा, थर्ड हा आणि फोर्थ हा क्वाड्रंट, बरोबर आहे. आता आपल्याकडे साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक आणि कोसेक हे 6 रेशो आहेत, ट्रिग्नोमेट्रिक रेशो आहेत 6, बरोबर आहे. साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक. तर हे सर्व म्हणजे काय? ऑल. इथे ऑल लिहितो. साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक एवढे या क्वाड्रंटमध्ये काय असतात? पॉझिटिव्ह असतात. समजा दिलेला अँगल, आता इथे टॅन 380 डिग्री आहे, समजा साइन 20 डिग्री असता, 20 डिग्री अँगल कुठे येईल? हा 0 अँगल, बरोबर आहे. म्हणजे 20 याप्रमाणे अँगल येईल. हा 20 डिग्री, हा अँगल कुठे आहे? फर्स्ट क्वाड्रंटला आहे, बरोबर आहे. 20 डिग्री अँगल फर्स्ट क्वाड्रंटला आहे. जर याची साइन व्हॅल्यू करायची असेल, साइन 20 म्हणजे काय येईल? पॉझिटिव्हची येईल. कॉस 20 पॉझिटिव्ह व्हॅल्यू असेल, टॅन 30 पॉझिटिव्ह असेल, कारण अँगल दिलेला कुठे आहे? फर्स्ट क्वाड्रंटला. म्हणजे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये एखादा अँगल असेल तर त्याची साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक सर्व व्हॅल्यू कशा असतील? पॉझिटिव्ह असतील. परंतु सेकंड क्वाड्रंटमध्ये अँगल असेल, समजा हाच अँगल 90पेक्षा ग्रेटर आहे, येथे 90 होईल, बरोबर आहे. येथे काय होईल? 180, येथे 270 होईल, येथे 360. म्हणजे 90च्या मल्टिपलमध्ये 9, 18, 27, 36 हे 45 म्हणजे काय होईल? 450. पहा 9 सके 54, 9 सते 63, 9 8 72 याप्रमाणे 90च्या टेबलमध्ये 0, 90, 180, 270, 360, 90 प्लस केले तर याप्रमाणे असे अँगल येत राहतील. म्हणजे येथे 0 डिग्रीचा अँगल येथे होतो, 360चा अँगल होतो, 720चा अँगल होतो, बरोबर आहे. तर आता साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक एवढ्या व्हॅल्यू याबरोबर कोणताही अँगल असेल तर या व्हॅल्यू येथे पॉझिटिव्ह असतील फर्स्ट क्वाड्रंटला. सेकंड क्वाड्रंटला पहा, साइन पॉझिटिव्ह असेल, साइन आणि त्याचा रेसिप्रोकल म्हणजे अपोजिट, साइनचा अपोजिट काय आहे? कोसेक आहे, बरोबर आहे. साइन आणि कोसेक हे दोन्ही कसे असतील? पॉझिटिव्ह असतील. सेकंड क्वाड्रंटला साइन आणि कोसेक. थर्ड क्वाड्रंटला टॅन आणि टॅनचा रेसिप्रोकल किंवा टॅनचा अपोजिट काय आहे? कॉट. या दोन व्हॅल्यू टॅन समोर एखादा अँगल असेल किंवा कॉट समोर एखादा अँगल असेल तर ती व्हॅल्यू कशी असेल? पॉझिटिव्ह. बाकीचे आले समजा साइन, कॉस, सेक, कोसेक थर्ड क्वाड्रंटला निगेटिव्ह असतील. सेकंड क्वाड्रंटला साइन आणि कोसेक या दोनच व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहेत, कारण एकमेकाचे अपोजिट आहेत. बाकी सर्व व्हॅल्यू कशा असतील? निगेटिव्ह असतील, बरोबर आहे. आता येथे कॉसचा रेसिप्रोकल सेक, या दोन व्हॅल्यू कशा असतील? पॉझिटिव्ह असतील. या पण दोन व्हॅल्यू पॉझिटिव्ह असतील या क्वाड्रंटला या दोन व्हॅल्यू पॉझिटिव्ह असतील. बाकी उरलेल्या व्हॅल्यू कशा असतील? निगेटिव्ह असतील. फक्त फर्स्ट क्वाड्रंटमध्ये सर्व व्हॅल्यू पॉझिटिव्ह असतात. लक्षात कसं ठेवायचं? येथे ऑल आहेत म्हणजे ये ऑल. येथे साइन आणि कोसेक आहे, यस म्हणजे साइन आणि त्याचा रेसिप्रोकल आपण गृहीत धरायचा, म्हणजे साइन आहे म्हणजे त्याचा रेसिप्रोकल पण प्लसमध्ये आहे. एस वरून साइन, टी वरून टॅन, टॅनसाठी टी म्हणजे टॅन आणि त्याचा रेसिप्रोकल कॉट. ह्या दोन्ही कशा असतील? पॉझिटिव्ह. येथे सी म्हणजे कॉस,
आणि त्याचा रेसिप्रोकल सेक. पहा ASTC रूल कोणता आहे? ASTC. हे 4 वर्ड लक्षात ठेवा. ASTC या सिक्वेन्सने किंवा लक्षात राहण्यासाठी एक स्लोगन तयार करा. ॲड शुगर टू कॉफी. पहा ॲड शुगर, S फॉर शुगर, T फॉर टू आणि C फॉर कॉफी. ॲड शुगर टू कॉफी ही स्लोगन लक्षात ठेवा किंवा ASTC याप्रमाणे. आता तुमच्या लक्षात आलेलं असेल 380 डिग्री अँगल कुठे येणार आहे? पहा येथे 90 अँगल होतो, एवढा 90 बरोबर आहे. हा 180 होईल, एवढा अँगल 180 होईल बरोबर आहे. आता 270 एवढा अँगल होईल, 270. 360 एवढा अँगल होईल, परंतु येथे किती आहे? 380. म्हणजे काय होईल? 20 अँगल याच्यामध्ये ॲड करावं लागेल. पहा हा 20 अँगल जर ॲड केला म्हणजे हे 360 एवढा राऊंड म्हणजे 360 पूर्ण सर्कल होईल आणि हे 20 म्हणजे टोटल अँगल केवढा होईल? 380 डिग्रीचा. म्हणजे 380 डिग्रीचा अँगल 20चा अँगल आहे. म्हणजेच कोणता अँगल आहे तो? 380 डिग्रीचा. हा अँगल कोणत्या क्वाड्रंटला आहे? फर्स्ट क्वाड्रंटला. आणि फर्स्ट क्वाड्रंटला सर्व ट्रिग्नोमेट्रिक रेशो कसे असतात? ऑल पॉझिटिव्ह. म्हणजे दिलेली व्हॅल्यू tan 380 डिग्री, हा अँगल 380चा होईल एवढा अँगल बरोबर आहे. tan 380ची व्हॅल्यू किती येईल? पॉझिटिव्ह येईल बरोबर आहे. जी काही व्हॅल्यू असेल ती कशी असेल? प्लसमध्ये असेल. पहा आता आपण सॉल्व करू. पहा हे लक्षात ठेवा, फर्स्ट क्वाड्रंटला सर्व पॉझिटिव्ह असतात, सेकंडला साईन आणि कोसेक, थर्डला टॅन आणि कॉट आणि फोर्थला कॉस आणि सेक. लक्षात राहण्यासाठी ASTC म्हणजे ॲड शुगर टू कॉफी असं लक्षात ठेवा किंवा ASTC. पहा ॲड, A फॉर ॲड, S फॉर शुगर, T फॉर टू आणि C फॉर कॉफी. ॲड शुगर टू कॉफी असं लक्षात ठेवा किंवा ASTC म्हणजे यावरून तुम्हाला कोणताही अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये असेल तर त्या ट्रिग्नोमेट्रिक रेशो विथ अँगल त्याची व्हॅल्यू काय असेल? प्लस असेल का मायनस असेल ते आपल्याला ठरवता येईल. tan 380 डिग्री म्हणजे 380 डिग्री अँगल फर्स्ट क्वाड्रंटला आहे म्हणून याची टॅन व्हॅल्यू कशी आहे? पॉझिटिव्ह. पहा सॉल्व करूया. tan 380 डिग्री. पहा प्रथम अँगलचा विचार करा कारण तो अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे. पहा 380 डिग्री म्हणजेच आपण असं लिहू शकतो 360 डिग्री आणि प्लस 20 डिग्री बरोबर आहे. कारण 360 होतील 90च्या मल्टिपलमध्ये काय येणार आहे? याच्या जवळपास 360 येतील बरोबर आहे. पहा पूर्ण सर्कल 360चं होईल आणि नंतर 20 ॲड केले म्हणजे 380 होतील बरोबर आहे. सपोज हा अँगल आहे 380 डिग्रीचा कारण 360 प्लस 820 म्हणजे हा अँगल किती होईल? 380 डिग्रीचा. आता 380 डिग्री म्हणजे 360पेक्षा ग्रेटर आहेत परंतु लेस आहेत 450पेक्षा बरोबर आहे. म्हणजे या दोघांच्या रेंजमध्ये, या दोघांच्या बिटवीन, या दोघांच्या दरम्यान हा नंबर आहे बरोबर आहे. म्हणजे 380 कसे आहेत? ग्रेटर आहेत 360पेक्षा बरोबर आहे परंतु लेस आहेत 450पेक्षा. 360 450 आणि त्यामध्ये काय? 380 म्हणजे 380 या दोन नंबरच्या दरम्यान आहेत बरोबर आहे. पहा 360 लेस दॅन 380 लेस दॅन 450. पहा 360 लेस आहेत 380पेक्षा आणि 380 लेस आहेत 450पेक्षा. म्हणजे आपण काय म्हणणार? देअरफॉर हा जो अँगल आहे 380 डिग्री अँगल लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये 380 डिग्री अँगल आहे बरोबर आहे. इन फर्स्ट क्वाड्रंट टॅन व्हॅल्यू इज पॉझिटिव्ह. ऑल पॉझिटिव्ह असतात. आपल्याला टॅन पाहिजे म्हणजे टॅन पण कसा आहे? पॉझिटिव्ह आहे. देअरफॉर टॅनची ही व्हॅल्यू 380 डिग्री
ही पण व्हॅल्यू कशी असेल, इज पॉझिटिव्ह. ही जर व्हॅल्यू काढली तर ती पॉझिटिव्ह मिळेल, आपल्याला निगेटिव्ह मिळणार नाही. नंतर कॉट 230 डिग्री. पहा सर्वप्रथम हा अँगल कोणत्या क्वाड्रंटला असेल, 230 डिग्री. पहा हा 0चा आहे, हा 90चा आहे, हा 180चा, हा 270चा. म्हणजे 180 आणि 270 यांच्या दरम्यान काय असेल, 230 असेल. बरोबर आहे. पहा 180 म्हणजे लेस आहेत 230पेक्षा, परंतु हे 230 लेस आहेत 270पेक्षा. म्हणजे 230 डिग्री इक्वल टू 230 डिग्री अँगल केवढा असेल. पहा हा 90 होईल, हा 180 होईल एवढा अँगल, हा 270 होईल. आपल्याला किती पाहिजे, 230 डिग्री. म्हणजे 180 ते 270 यांच्या बिटवीन काय असेल, 230. बरोबर आहे. 180 आणि 270 यांच्या बिटवीन आहे हा अँगल 230. बरोबर आहे. म्हणजे 180 प्लस 50 डिग्री म्हणजे याप्रमाणे अँगल असेल. सपोज हा अँगल जर 50चा घेतला आपण, म्हणजे एवढा अँगल किती होईल, एवढा अँगल 180चा आणि हे 50 ॲड केले तर हा टोटल अँगल किती होईल. एवढा अँगल 180चा आणि त्यामध्ये 50 ॲड केले तर एवढा अँगल किती होईल, 180 प्लस 50 म्हणजे 230 डिग्री. बरोबर आहे. तर हा अँगल असेल, परंतु हा अँगल कोणत्या क्वाड्रंटला आलेला आहे, थर्ड क्वाड्रंटला. आणि थर्ड क्वाड्रंटला काय पॉझिटिव्ह असते, टॅन आणि कॉट. आपल्याला व्हॅल्यू कोणती पाहिजे, कॉटची. म्हणजे येथे पण कॉटची व्हॅल्यू कशी असेल, पॉझिटिव्ह. पहा 230 डिग्री अँगल. पहा हा अँगल आता या क्वाड्रंटला आहे, हा टोटल अँगल 230 डिग्री अँगल या क्वाड्रंटला आहे. म्हणजे एवढा अँगल आहे तो येतो आहे थर्ड क्वाड्रंटला. आणि थर्ड क्वाड्रंटला टॅन आणि कॉटच्या व्हॅल्यू कशा असतात, पॉझिटिव्ह. बाकीच्या सर्व निगेटिव्ह असतात, साईन, कॉस, सेक, कोसेक, परंतु टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह असतात. आपल्याला काय पाहिजे, कॉट 230. म्हणजे कॉटची व्हॅल्यू, या अँगलची कॉटची व्हॅल्यू किंवा टॅनची व्हॅल्यू या क्वाड्रंटला कशी असेल, पॉझिटिव्ह असेल. तेच लिहायचं आहे आपल्याला. हा 230 अँगल म्हणजे काय होईल, 180 डिग्री अँगलमध्ये आपल्याला प्लस 50 ॲड करावं लागतील. बरोबर आहे. 180 डिग्री म्हणजे ही लाईन होईल. बरोबर आहे. आणि त्यामध्ये 50 ॲड केले तर अँगल एवढा होईल. 180 डिग्री हे प्लस 50 ॲड केले, प्लस 50 एवढा अँगल 50चा, एवढा 50चा अँगल आणि हा 180चा एवढा. म्हणजे टोटल अँगल किती झाला, 230 डिग्री. टोटल अँगल होईल 230 डिग्री. सेंटरमधले यायचे आपल्याला कशाच्या दरम्यान आहेत, 180 आणि 270. इकडे लिहायचं 180 आणि इकडे लिहायचं 270. डायरेक्शन अशी करायची. म्हणजे 180 लेस आहेत या 230पेक्षा आणि 230 लेस आहेत 270पेक्षा. बरोबर आहे. म्हणजेच काय, 180 270 यांच्या दरम्यान कोणता क्वाड्रंट आहे, थर्ड. बरोबर आहे. म्हणजे देअरफॉर 230 डिग्री अँगल हा अँगल दिलेला लाईज इन थर्ड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंटमध्ये इन इथे लिहिणार, इन थर्ड क्वाड्रंट कॉट व्हॅल्यू इज पॉझिटिव्ह. टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह असतात. आपल्याला कॉट पाहिजे. देअरफॉर म्हणजे कॉट 230 डिग्री ही व्हॅल्यू कशी आहे, पॉझिटिव्ह. नेक्स्ट पहा नंतर सेक 468 डिग्री. पहा ही व्हॅल्यू प्लस असेल का मायनस असेल. हा अँगल कोणत्या क्वाड्रंटला येणार आहे, 468. पहा एवढा अँगल 90 होईल, एवढा 180, एवढा 270, एवढा 360. एक पूर्ण सर्कल म्हणजे 360. बरोबर आहे. यामध्ये 90 ॲड केले. पहा 360मध्ये 90 ॲड केले तर हा अँगल होणार आहे 450चा. बरोबर आहे. यामध्ये 90 ॲड केले, 450मध्ये 90 ॲड केले तर एवढा अँगल किती होईल,
540चा, बरोबर आहे. 9च्या टेबलमध्ये म्हणजे 90च्या टेबलमध्ये 90, 180, 270, 90च्या टेबलमध्ये याप्रमाणे अँगल इन्क्रीज होत राहतील. पहा 450 अँगल येथे होईल, बरोबर आहे. आणि येथे अँगल पूर्ण अँगल किती आहे 540 डिग्रीचा. आपल्याला किती पाहिजे 468. म्हणजे 450 ते 540 यांच्या दरम्यान हा नंबर येणार आहे 468, बरोबर आहे. हा अँगल कोणत्या क्वाड्रंटला असेल सेकंडला, बरोबर आहे. परंतु काय होईल 468 आहे म्हणजे 450 एवढा अँगल होईल, बरोबर आहे. 360 आणि हे 90 ॲड केले तर 450 एवढा अँगल आहे. आपल्याला किती पाहिजे 68 पाहिजे. 450पर्यंत एवढा आहे 68 म्हणजे येथे किती लागेल 18 डिग्री, बरोबर आहे. समजा 18 डिग्री अँगल हा असेल तर एवढा अँगल किती होईल 468. हा फक्त 18 डिग्री असेल. 450मध्ये 18 ॲड केले तर 468 होईल, बरोबर आहे. म्हणजे हा अँगल कोणत्या क्वाड्रंटला जात आहे सेकंड क्वाड्रंटला, बरोबर आहे. येथे लिहिणार आपण 468 म्हणजे काय होईल 450 आणि त्यामध्ये 18 ॲड करावं लागतील, बरोबर आहे. म्हणजे 450 म्हणजे हा ॲक्सिस येईल, बरोबर आहे. परंतु त्यामध्ये प्लस केल्यानंतर 18 प्लस केल्यानंतर क्वाड्रंट हा येईल. म्हणजे काय 468 येथे सेंटरमध्ये लिहायचे आपल्याला आणि साईन याप्रमाणे दोघांची डायरेक्शन सारखीच घ्यायची साईनची आपल्याला. 468 हा नंबर 450च्या पेक्षा ग्रेटर आहे परंतु लेस आहे 540पेक्षा, बरोबर आहे. म्हणजे 468 लाईज बिटवीन 450 टू 540 याप्रमाणे लिहिलेलं आहे आपण. म्हणजे यावरून क्वाड्रंट कोणता आहे सेकंड. यावरून आपण काय लिहू शकतो 450पेक्षा जास्त आहे, बरोबर आहे. परंतु 540पेक्षा लेस आहे. म्हणजे तो अँगल 468 डिग्री अँगल लाईज इन सेकंड क्वाड्रंट. आणि सेकंड क्वाड्रंटला काय असते एस म्हणजे साईन आणि कोसेक पॉझिटिव्ह असतात, बाकी सर्व निगेटिव्ह असतात. आपल्याला काय पाहिजे सेक पाहिजे. साईन आणि कोसेक असेल तरच पॉझिटिव्ह, बाकीच्या सर्व निगेटिव्ह. म्हणजे सेक कशी असेल निगेटिव्ह, सेकची व्हॅल्यू निगेटिव्ह असेल. इन सेकंड क्वाड्रंट सेक व्हॅल्यू इज निगेटिव्ह. पॉझिटिव्ह काय असेल साईन आणि कोसेक. जर साईन 468 असेल तर काय झालं असतं पॉझिटिव्ह आली असती व्हॅल्यू, किंवा कोसेक 468 किंवा कोसेक 450 किंवा कोसेक 30 कोणतेही व्हॅल्यू असेल तर येथे पॉझिटिव्ह आल्या असत्या साईन आणि कोसेकच्या. परंतु सेक आहे, सेक असल्यामुळे काय साईन आणि कोसेक पॉझिटिव्ह रिमेनिंग निगेटिव्ह. म्हणजे कॉस टॅन कॉट सेक या व्हॅल्यू कशा असतील निगेटिव्ह. म्हणजे ही सेकची व्हॅल्यू 468 इज निगेटिव्ह. या क्वाड्रंटला सेकची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे. सेकंड क्वाड्रंटला 468 डिग्री इज निगेटिव्ह. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. स्टेट दी साइन्स ऑफ कॉस 4 रेडियन आणि कॉस 4 डिग्री. यांचे साईन आपल्याला डिसाईड करायचे आहेत. कॉस 4 रेडियनचं साईन काय असेल म्हणजे प्लस असेल का मायनस असेल, आणि कॉस 4 डिग्री प्लस असेल का मायनस असेल हे आपल्याला ठरवायचं आहे. आणि व्हिच ऑफ दीज टू फंक्शन्स इज ग्रेटर. कॉस 4 रेडियन ग्रेटर आहेत का कॉस 4 डिग्री ग्रेटर आहेत. या दोन व्हॅल्यूमध्ये कोणती व्हॅल्यू ग्रेटर आहे हे आपल्याला ठरवायचं आहे. आता एक अँगल रेडियनमध्ये दिलेला आहे आणि एक डिग्रीमध्ये आहे. डिग्रीमध्ये असेल तर आपल्याला माहिती आहे कसं फाइंड आउट करायचं, परंतु हा रेडियनमध्ये आहे, याला आपण डिग्रीमध्ये कन्वर्ट करू आणि त्यावरून आपण डिसाईड करू म्हणजे हे अँगल कोणत्या क्वाड्रंटला आहेत. प्रथम आपण काय डिसाईड करू हे अँगल दिलेले अँगल कोणत्या क्वाड्रंटला आहेत आणि ज्या क्वाड्रंटला आले त्यावरून कॉसची व्हॅल्यू काय असेल ते आपण डिसाईड करू. सोल्युशन कसं लिहिणार आपण. सोल्युशन कॉस 4 डिग्री आणि कॉस 4 रेडियन
जर आपण एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस काढले तर 4 डिग्री अँगल कुठे असेल, हा 0 होईल. 4 डिग्री अँगल म्हणजे असा असेल, बरोबर आहे, या डायरेक्शनमध्ये. सपोज हा अँगल किती आहे, 4 डिग्री अँगल, हा 90चा होईल, हा 0, हा 4 डिग्री अँगल फर्स्ट क्वाड्रंटला येईल, बरोबर आहे. फर्स्ट क्वाड्रंटला हा 4 डिग्री अँगल आहे. फर्स्ट क्वाड्रंटला काय असते, ऑल पॉझिटिव्ह, बरोबर आहे. पहा याप्रमाणे 4 डिग्री अँगल असेल, बरोबर आहे. आणि फर्स्ट क्वाड्रंटला हा अँगल असल्यामुळे ऑल पॉझिटिव्ह म्हणजे साईन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक कोणताही रेशो असू द्या, फर्स्ट क्वाड्रंटला जर अँगल असेल तर ती व्हॅल्यू कशी असते, पॉझिटिव्ह, आपण पाहिलेलं आहे. कारण 4 डिग्री फर्स्ट क्वाड्रंटला अँगल असल्यामुळे त्याची कॉस व्हॅल्यू कशी असेल, पॉझिटिव्ह. 4 डिग्री लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट, हा अँगल फर्स्ट क्वाड्रंटला आहे. इन फर्स्ट क्वाड्रंट कॉस व्हॅल्यू इज पॉझिटिव्ह. सर्वच व्हॅल्यू पॉझिटिव्ह असतात, साईन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक, परंतु इथे कॉस आहे म्हणून आपण काय लिहिणार, देअरफॉर कॉस 4 डिग्री इज पॉझिटिव्ह. साईन कसं येईल, याचं पॉझिटिव्ह येईल, बरोबर आहे. म्हणजेच आपण काय लिहू शकतो, दॅट इज आय डॉट ई डॉट म्हणजे काय, दॅट इज. याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ असा होतो, कॉस 4 डिग्री ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह असल्यामुळे कशी असेल, ग्रेटर असेल 0पेक्षा, बरोबर आहे. म्हणजे ही व्हॅल्यू ग्रेटर आहे 0पेक्षा. सपोज या सेंटेन्सला आपण 1 नंबर म्हणू, 1 नंबर. आता कॉस 4 रेडियन, आपल्या ह्या दोघांमध्ये कोण ग्रेटर आहे हे ठरवायचं आहे, बरोबर आहे. 4 रेडियन, आता हे आपल्याला डिग्रीमध्ये कन्वर्ट करावे लागतील, बरोबर आहे. आता 1 रेडियन अप्रोक्झिमेटली इक्वल टू, म्हणजे ॲक्युरेट नाही आहे, पॉईंटमध्ये आन्सर आहे, अप्रोक्झिमेटली इक्वल टू 57 डिग्री. तर येथे किती आहेत, 4 रेडियन आहेत, म्हणजे 4 रेडियन किती होतील, 4ने मल्टिप्लाय करावं लागेल याला 57ला, बरोबर आहे, 57 डिग्री. देअरफॉर 4 रेडियन म्हणजे काय होईल, अप्रोक्झिमेटली इक्वल टू एवढे डिग्री होतील, 228 डिग्री, बरोबर आहे. म्हणजे 4 रेडियनची व्हॅल्यू किती येते, 228 डिग्री येते, बरोबर आहे. परंतु हा अँगल कुठे येणार आहे, 228 डिग्री. म्हणजे 4 रेडियनची व्हॅल्यू कशी आहे, या 4 डिग्रीपेक्षा जास्त आहे, कारण 228 आहे. 228 म्हणजे अँगल कुठे येणार आहे, तो हा 4 डिग्रीचा फर्स्ट क्वाड्रंटला येईल, हे आपण पाहिलेलं आहे, बरोबर आहे. परंतु हा अँगल किती आहे, 228 डिग्री. एवढे 90 होतील, एवढे 180, हे 270 होतील, एवढा अँगल असेल तर, बरोबर आहे. येथे 180 होईल. आपल्या किती पाहिजे, 228. म्हणजे 180 नंतर 228 म्हणजे हा अँगल येथे जो ॲप्रोक्झिमेटली किती असेल, 48 डिग्रीचा, बरोबर आहे. म्हणजे 228 डिग्री हा अँगल कुठे येणार आहे, या दोन अँगलच्या बिटवीन असेल, या दोघांच्या दरम्यान असेल, बरोबर आहे. 228 डिग्री, 228 म्हणजे 180पेक्षा ग्रेटर आहे 228, परंतु 228 लेस आहे 270पेक्षा. म्हणजे क्वाड्रंट कोणता येणार आहे, फर्स्ट, सेकंड, थर्ड, बरोबर आहे. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, हा अँगल म्हणजेच काय, 4 रेडियन, बरोबर आहे. म्हणजे देअरफॉर 4 रेडियन, हा अँगल म्हणजेच 4 रेडियन. म्हणजे 4 रेडियन हा अँगल कुठे येणार आहे, थर्ड क्वाड्रंटला. इज इन थर्ड क्वाड्रंट, इज लाईज इन थर्ड क्वाड्रंट. क्वाड्रंट थर्ड आहे, मग याची कॉस्ट व्हॅल्यू कशी येईल, येथे ऑल शुगर टू कॉफी, ASTC. टी म्हणजे काय, टॅन आणि कॉट, बरोबर आहे. टॅन, टी म्हणजे टॅन आणि त्याचा रेसिप्रोकल कॉट, या दोनच व्हॅल्यू पॉझिटिव्ह असतात, बाकीच्या निगेटिव्ह. आपल्याला काय पाहिजे, कॉस पाहिजे. म्हणजे येथे थर्ड क्वाड्रंटला असल्यामुळे कॉस व्हॅल्यू कशी मिळेल आपल्याला, येथे निगेटिव्ह मिळेल. टी म्हणजे टॅन आणि त्याचा रेसिप्रोकल कॉट, या दोन व्हॅल्यू येथे पॉझिटिव्ह असतात थर्ड क्वाड्रंटला. परंतु आपल्याला कोणती व्हॅल्यू पाहिजे, कॉसची. म्हणजे थर्ड क्वाड्रंटला एखादा अँगल असेल तर त्याची कॉस व्हॅल्यू कशी येईल, निगेटिव्ह येईल, बरोबर आहे.
टॅन असेल तर पॉझिटिव्ह आली असती, परंतु टॅन आहे का? नाही, येथे कॉस आहे. म्हणजे काय लिहिणार? कॉस 4 रेडियन इज निगेटिव्ह. बरोबर आहे. ही व्हॅल्यू कशी? निगेटिव्ह. किंवा आपण येथे लिहू शकतो इन थर्ड क्वाड्रंट कॉस व्हॅल्यू इज निगेटिव्ह, देअरफॉर कॉस 4 रेडियन इज निगेटिव्ह. निगेटिव्ह आहे म्हणजे काय? कॉस 4 रेडियन ही व्हॅल्यू निगेटिव्ह आहे म्हणजे लेस आहे 0पेक्षा. 0पेक्षा कमी आहे. ही व्हॅल्यू लेस आहे 0पेक्षा. नंबर लाईनवर हा 0 असेल तर इकडे नंबर प्लस असतात, इकडे मायनस असतात. बरोबर आहे. हे प्लस जे नंबर आहेत, प्लस नंबर कसे असतात? 0पेक्षा ग्रेटर असतात. आणि निगेटिव्ह नंबर कसे असतात? 0पेक्षा लेस असतात. आता निगेटिव्ह असल्यामुळे ही व्हॅल्यू कशी मिळणार आहे? आपल्याला लेस मिळणार आहे 0पेक्षा. सपोज हे 2 नंबर. याचाच अर्थ काय होतो? दॅट इज कॉस 4 रेडियन इज लेस दॅन 0. फ्रॉम 1 and 2. आता ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह मिळाली आपल्याला. कॉस 4 डिग्रीची व्हॅल्यू पॉझिटिव्ह मिळाली आणि कॉस 4 रेडियनची व्हॅल्यू निगेटिव्ह मिळाली. म्हणजे पॉझिटिव्ह व्हॅल्यू मोठी असेल का निगेटिव्ह व्हॅल्यू मोठी असेल? पॉझिटिव्ह व्हॅल्यू मोठी असेल. बरोबर आहे. +5 मोठे आहेत का -5 मोठे आहेत? +5 ग्रेटर आहेत म्हणजे पॉझिटिव्ह व्हॅल्यू ग्रेटर असते. बरोबर आहे. नंबर लाईनवर ही नंबर लाईन आहे तर हे नंबर ग्रेटर असतात प्लस, आणि निगेटिव्ह नंबर लेस असतात इकडल्या नंबरपेक्षा. बरोबर आहे. म्हणजे ही व्हॅल्यू निगेटिव्ह आहे म्हणजे ती लेस आहे या व्हॅल्यूपेक्षा. म्हणजे काय? ही व्हॅल्यू ग्रेटर आहे. बरोबर आहे. म्हणजे कॉस 4 डिग्री आपल्याला तेच विचारलं आहे. विच ऑफ दीज 2 फंक्शन्स इज ग्रेटर? या 2 फंक्शनपैकी कोणतं फंक्शन ग्रेटर आहे? तर कॉस 4 डिग्री इज ग्रेटर. येथे लिहिणार फ्रॉम 1 and 2. फ्रॉम 1 and 2 cos 4 degree is greater than cos 4 radian. ही व्हॅल्यू कशी आहे? ग्रेटर आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. स्टेट दी क्वाड्रंट इन विच थीटा लाईज इफ. ही कंडिशन दिलेली आहे आपल्याला. साइन थीटा लेस दॅन 0 आणि टॅन थीटा ग्रेटर दॅन 0 या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या पाहिजेत. साइन थीटा 0पेक्षा लेस पाहिजे आणि टॅन थीटा 0पेक्षा ग्रेटर पाहिजे. तर थीटा कोणत्या क्वाड्रंटमध्ये असेल? आपल्याला आता क्वाड्रंट कोणता असेल ते ठरवायचं आहे. कोणत्या क्वाड्रंटमध्ये असेल? पहिल्याचं आन्सर कसं लिहिणार आपण? साइन थीटा लेस दॅन 0 आहे. 0पेक्षा लहान आहे म्हणजे कसं आहे? निगेटिव्ह. हा 0 इकडे प्लस इकडे मायनस. 0च्या इकडे सर्व कसे असतील? 0पेक्षा लेस असतील. 0पेक्षा लेस आणि 0पेक्षा ग्रेटर एवढे नंबर कसे असतील? पुढचे सर्व नंबर म्हणजे काय असतील? म्हणजे पुढचे सर्व नंबर कसे असतील? 0पेक्षा ग्रेटर असतील. बरोबर आहे. आणि इकडले ह्या लेफ्ट साईडचे नंबर 0च्या लेफ्ट साईडचे सर्व नंबर 0पेक्षा लेस असतील आणि राईट साईडचे नंबर 0पेक्षा ग्रेटर असतील. आता साइन थीटा लेस दॅन 0. साइन थीटा लेस दॅन 0 आहे म्हणजे काय? साइन थीटाची व्हॅल्यू कशी आहे? इज निगेटिव्ह आहे. बरोबर आहे. आता साइन थीटा निगेटिव्ह कोणत्या क्वाड्रंटला असतो? हा फर्स्ट क्वाड्रंट, हा सेकंड, हा थर्ड क्वाड्रंट आणि हा फोर्थ क्वाड्रंट. बरोबर आहे. सपोज हे ॲक्सिस काढले आपण तर आता साईनची व्हॅल्यू येथे काय असते? इथे फर्स्ट क्वाड्रंटला सर्व ऑल म्हणजे साइन कॉस टॅन कॉस सेक कोसेक सर्व ऑल व्हॅल्यू कसे असतात? पॉझिटिव्ह. बरोबर आहे. ऑल पॉझिटिव्ह. येथे सेकंड क्वाड्रंटला ॲड शुगर टू कॉफी. ॲड फर्स्ट क्वाड्रंटला ॲड येथे शुगर येथे 2 आणि येथे कॉफी असं लक्षात ठेवा. किंवा ASTC हा रूल किंवा ॲड शुगर टू कॉफी. यस म्हणजे काय? साइन आणि त्याचा रेसिप्रोकल किंवा अपोजिट काय आहे? कोसेक. या दोनच व्हॅल्यू पॉझिटिव्ह असतात. बाकी सर्व व्हॅल्यू निगेटिव्ह असतात. म्हणजे कॉस टॅन
कॉट सेक या व्हॅल्यू निगेटिव्ह असतील. येथे सर्व पॉझिटिव्ह म्हणजे साईन पॉझिटिव्ह, कॉस पॉझिटिव्ह, टॅन, कॉट, सेक, कोसेक सर्व व्हॅल्यू पॉझिटिव्ह. येथे टी म्हणजे टॅन आणि त्याचा रेसिप्रोकल म्हणजे कॉट या दोनच व्हॅल्यू पॉझिटिव्ह. सी म्हणजे कॉस आणि त्याचा रेसिप्रोकल सेक या दोनच व्हॅल्यू पॉझिटिव्ह. बाकी सर्व निगेटिव्ह. रिमेनिंग आर निगेटिव्ह. पहा येथे साईन थिटा इज निगेटिव्ह. आता साईन थिटा येथे पॉझिटिव्ह असेल कारण सर्वच पॉझिटिव्ह आहे. येथे साईन थिटा पॉझिटिव्ह असेल, बरोबर आहे, कारण साईन आणि कोसेक पॉझिटिव्ह असतात. परंतु येथे काय असेल, समजा येथे जर अँगल असेल तर साईनची व्हॅल्यू कशी असेल, निगेटिव्ह असेल, बरोबर आहे. म्हणजे येथे एक थर्ड क्वाड्रंटला एकतर साईन असेल किंवा साईन येथे पण निगेटिव्ह होईल फोर्थ क्वाड्रंटला, कारण कॉस आणि सेकच पॉझिटिव्ह असतात. म्हणजे साईन येथे पण काय होईल, फोर्थ क्वाड्रंटला पण निगेटिव्ह असेल, बरोबर आहे. म्हणजे थर्ड आणि फोर्थ म्हणजे येथे साईन कसा असेल, निगेटिव्ह असेल आणि येथे पण साईनची व्हॅल्यू कशी असेल, निगेटिव्ह असेल. कारण या दोनच व्हॅल्यू पॉझिटिव्ह असतात. येथे पण दोनच व्हॅल्यू पॉझिटिव्ह असतात, या बाकी निगेटिव्ह असतात. आपल्याला साईन पाहिजे, साईन निगेटिव्ह आहे म्हणजे एकतर तो थर्ड क्वाड्रंटला असेल किंवा फोर्थ क्वाड्रंटला असेल, बरोबर आहे. येथे लिहिणार आपण देअरफॉर थिटा लाईज, म्हणजे तो अँगल कोठे असेल, एकतर थर्ड क्वाड्रंटला किंवा फोर्थ क्वाड्रंटला. देअरफॉर थिटा लाईज इन थर्ड क्वाड्रंट, थर्ड and fourth quadrant. थर्ड ऑर करू आपण, इथं थर्डला असेल किंवा फोर्थला असेल, बरोबर आहे. आता ही झाली साईन थिटा लेस दॅन 0. नाऊ टॅन थिटाची व्हॅल्यू ग्रेटर आहे 0पेक्षा. बस टॅन थिटा ग्रेटर आहे 0पेक्षा. ग्रेटर आहे 0पेक्षा ग्रेटर म्हणजे कसं असेल, प्लस असेल, पॉझिटिव्ह असेल, बरोबर आहे. म्हणजे आपण काय लिहिणार, देअरफॉर टॅन थिटा ही व्हॅल्यू कशी असेल, पॉझिटिव्ह. आता फर्स्ट क्वाड्रंटला ऑल पॉझिटिव्ह म्हणजे येथे असेल एकतर टॅन थिटा, बरोबर आहे. येथे टॅन असेल ती व्हॅल्यू पॉझिटिव्ह येईल. एकतर येथे असेल, बरोबर आहे, येथे निगेटिव्ह असेल, येथे पॉझिटिव्ह असेल. म्हणजे फर्स्ट किंवा थर्ड म्हणजे टॅनची व्हॅल्यू कुठे असेल, फर्स्ट किंवा थर्डला असेल तरच ती पॉझिटिव्ह असेल, बरोबर आहे. इथे लिहिणार आपण आता देअरफॉर थिटा लाईज इन फर्स्ट ऑर थर्ड क्वाड्रंट, बरोबर आहे. येथे आता थर्ड आणि फोर्थ आहे. येथे काय आहे, फर्स्ट आणि थर्ड. कॉमन काय आहे, येथे थर्ड आहे, येथे पण थर्ड आहे, बरोबर आहे. थर्ड और फोर्थ, येथे फर्स्ट और थर्ड. परंतु दोन्ही कंडिशन आपल्याला म्हणजे दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होण्यासाठी आपल्याला काय घ्यावं लागेल, थिटा थर्ड क्वाड्रंटलाच घ्यावं लागेल, तरच हे पण राईट आहे आणि हे पण राईट आहे, बरोबर आहे. म्हणजे आपण काय लिहिणार, थिटा लाईज इन थर्ड क्वाड्रंट. देअरफॉर थिटा लाईज इन थर्ड क्वाड्रंट. थिटा कुठे असेल, थर्ड क्वाड्रंटला असेल. नेक्स्ट आता सेकंड कंडिशन. येथे काय दिलेलं आहे आपल्याला, कॉस थिटा हा लेस आहे 0पेक्षा. असं साईन असेल तर लेस दॅन म्हणायचं, म्हणजे कॉस थिटा लेस दॅन 0. आणि असंच साईन असेल तर काय म्हणायचं, ग्रेटर दॅन 0. जर हे साईन असं असतं आपण काय म्हणलो असतो, कॉस थिटा ग्रेटर दॅन 0. परंतु साईन असं असल्यामुळे आपण काय म्हणणार, कॉस थिटा लेस दॅन 0. कॉस थिटा 0पेक्षा कसा आहे, लहान आहे. म्हणजे कसं आहे, निगेटिव्ह आहे. 0पेक्षा लहान आहे. 0 इकडे प्लस इकडे मायनस म्हणजे कॉस थिटा कसा आहे, निगेटिव्ह आहे. 0पेक्षा लहान आहे म्हणजे निगेटिव्ह आहे. देअरफॉर कॉस थिटा इज निगेटिव्ह, बरोबर आहे. आता कॉस थिटा निगेटिव्ह कधी असेल, क्वाड्रंट काढू आपण. समजून घ्या तुम्ही, हा फर्स्ट क्वाड्रंट, हा सेकंड, हा येणार आहे थर्ड आणि हा फोर्थ. सिक्वेन्स अशीच लिहायची, फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ. येथे ऑल ॲड शुगर टू कॉफी. ए म्हणजे ऑल, एस म्हणजे
साईन आणि त्याचा रेसिप्रोकल कोसेक. टी म्हणजे टॅन आणि त्याचा रेसिप्रोकल कॉट. सी म्हणजे कॉस आणि त्याचा रेसिप्रोकल सेक. एवढ्या व्हॅल्यू पॉझिटिव्ह, बाकी सर्व निगेटिव्ह त्या त्या क्वाड्रंटमध्ये. तर आता आपल्याला काय पाहिजे, कॉस थिटा निगेटिव्ह पाहिजे. निगेटिव्ह कुठे असेल, येथे तर पॉझिटिव्ह असेल कारण ऑल पॉझिटिव्ह. कॉस थिटा येथे निगेटिव्ह असेल, बरोबर आहे. कॉस थिटा येथे निगेटिव्ह असेल, कॉसची व्हॅल्यू या क्वाड्रंटला निगेटिव्ह असेल. येथे टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह, बाकी निगेटिव्ह, म्हणजे येथे पण कशी असेल, कॉसची व्हॅल्यू निगेटिव्ह असेल. पहा येथे कॉसची व्हॅल्यू कशी असेल, प्लस असेल. आपल्याला काय पाहिजे, निगेटिव्ह, म्हणजे थिटा या क्वाड्रंटला नसणार आहे. एकतर येथे असेल किंवा येथे असेल, सेकंड किंवा थर्ड, बरोबर आहे. म्हणजे आपण काय लिहिणार, देअरफॉर म्हणजे तो अँगल थिटा लाईज इन सेकंड और थर्ड क्वाड्रंट. आता दुसरी कंडिशन काय आहे, टॅन थिटा ग्रेटर पाहिजे 0पेक्षा. नाऊ टॅन थिटा हा ग्रेटर आहे 0पेक्षा. ग्रेटर आहे 0पेक्षा म्हणजे कसं आहे, पॉझिटिव्ह आहे. म्हणजे देअरफॉर टॅन थिटा इज पॉझिटिव्ह. टॅनची व्हॅल्यू पॉझिटिव्ह कुठे असेल, येथे सर्व पॉझिटिव्ह असतात, म्हणजे टॅन येथे पण असेल, बरोबर आहे. येथे निगेटिव्ह, येथे पॉझिटिव्ह असेल टॅनची व्हॅल्यू, येथे पण टॅन असेल, येथे टॅनची निगेटिव्ह. आपल्याला काय पाहिजे, पॉझिटिव्ह. म्हणजे टॅन एक तर फर्स्टमध्ये असेल किंवा थर्डमध्ये असेल. देअरफॉर थिटा लाईज इन फर्स्ट और थर्ड क्वाड्रंट, बरोबर आहे. फर्स्ट किंवा थर्डमध्ये. आता इथे काय आहे, सेकंड किंवा थर्ड या दोन्ही कंडिशन मॅच होण्यासाठी, म्हणजे ह्या दोन्ही कंडिशन एकाच वेळी लागू होण्यासाठी आपल्याला थिटा कुठे लागेल, मग सेकंड आहे, येथे फर्स्ट आहे, येथे थर्ड आहे, येथे थर्ड आहे, म्हणजे येथे थर्ड आहे, येथे पण थर्ड आहे, म्हणजे या दोन्ही कंडिशन त्यामध्ये लागू होतात, बरोबर आहे. म्हणजे आपण काय लिहिणार, थिटा लाईज इन थर्ड क्वाड्रंट. देअरफॉर थिटा लाईज इन थर्ड क्वाड्रंट. सेकंड थर्ड, येथे फर्स्ट थर्ड, कॉमन काय आहे, थर्ड क्वाड्रंट, म्हणजे थिटा लाईज इन थर्ड क्वाड्रंट. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.